मित्रांनो, पर्पल हॅट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज नवीन पार्टचा कन्सेप्ट शिकायचा आपल्याला फार सोपा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये पहिल्यांदाच इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आपल्या मातृभाषेत तुम्हाला शिकायला मिळणार आहे आपल्याकडे, ठीक आहे। त्याच्यामुळे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित आणि 100% सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट, आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत, टेलर थेरम। M1 मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे 100% एक प्रॉब्लेम पुणे युनिव्हर्सिटीला असतो M1च्या पेपरमध्ये, ठीक आहे। टेलर थेरमचा फार सोपा कन्सेप्ट आहे, फक्त तुम्हाला इकडे तो कन्सेप्ट माहित पाहिजे। टेलर थेरम ऍक्च्युअल काय आहे, टेलर थेरम कसा सॉल्व्ह करायचा, टेलर थेरमचे फॉर्म्युले काय, ठीक आहे। मी आज तुम्हाला टेलर थेरमचे फॉर्म्युले सांगणार आहे, किती सोपे फॉर्म्युले असतात टेलर थेरमचे बघायचे आहे, ठीक आहे। नेक्स्ट, चला वन बाय वन। आता टेलर थेरमचा पहिला फॉर्म्युला, टेलर थेरम सॉल्व्ह करायच्या आधी आपण मॅक्लॉरिन सिरीजचे व्हिडिओ बघायला पाहिजे, ठीक आहे। मॅक्लॉरिन सिरीज वरती पण मी व्हिडिओ बनवलेले। मॅक्लॉरिन सिरीज याच्यापेक्षाही सिंपल आहे, ठीक आहे। मॅक्लॉरिन सिरीज जर बघितलं असेल तर टेलर सिरीज त्याच्यापेक्षाही फार सोपं आहे, ठीक आहे। नेक्स्ट, चला पहिलं वन बाय वन। टेलर थेरम, टेलर थेरम मध्ये बेसिकली 3 टाइपचे पॉवर असतात। काय असतात? पॉवर असतात। टेलर थेरम मध्ये बेसिकली किती टाइपच्या पॉवर असतात? 3 टाइपच्या पॉवर असतात। किती टाइपच्या पॉवर असतात? 3 टाइपच्या पॉवर असतात। चला मी वन बाय वन लिहिणार आहे, कसं बघायचं। पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स। आता टेलर थेरमच्या ह्या ज्या पॉवर आहे या प्रूफ पण आहे, तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे, या प्रूफ झाले, प्रूफ केलेलं आहे, ठीक आहे। पण तुम्हाला युनिव्हर्सिटी मध्ये प्रूफ विचारत नाही, तुम्हाला डायरेक्टली या पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एच, पॉवर ऑफ एक्स मायनस एच ह्या ज्या पॉवरचे ज्या सिरीज लिहिलेले आहे याच्यावरती डायरेक्टली ऍप्लिकेशन असतं। ऍप्लिकेशन म्हणजे याच्यावरती डायरेक्टली प्रॉब्लेम असतात, ठीक आहे। मग आपण काय करणार आहे, फक्त पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एच, पॉवर ऑफ एक्स मायनस एच च्या ज्या सिरीज आहे त्या लक्षात ठेवणार आहे आणि प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट, चला लक्ष द्यायचं इकडे। पॉवर ऑफ काय? एक्स आहे। पॉवर ऑफ काय? एक्स आहे। कसं लिहायचं बघा, LHS ला कसं लिहायचं, f ऑफ x प्लस h इज इक्वल टू, चला पॉवर कसली आहे? x ची, मग x घ्यायचा नाही बघा, x घेतला नाही। सुरुवात कशाने होणार, सिरीजची सुरुवात कशाने होणार बघा, f ऑफ h ने होणार। कशाने होणार? f ऑफ h ने। कशाने होणार? f ऑफ h ने। चला करा सुरुवात f ऑफ h ने। सांगा काय लिहिणार, f ऑफ h मध्ये साइन कुठले द्यायचे? प्लस, पुढे चला काय घ्यायचं, आता पॉवरला काय? x आहे, मग इथं x घेणार। f ऑफ h झाला, इथं काय घ्यायचा? f डॅश ऑफ h, पुढे चला प्लस, पुढे सांगा x झाला ना, x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल घ्यायचं, पुढे चला f डॅश झाला, f डबल डॅश ऑफ h प्लस, पुढे चला x स्क्वेअर झाला, पुढे काय घ्यायचं? x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल, f ट्रिपल डॅश ऑफ h प्लस x रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, f चोपल डॅश ऑफ h प्लस डॅश 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 डॅश। ही कसली सिरीज झाली? पॉवर ऑफ x ची, पॉवर ऑफ x ची ही सिरीज आहे, क्लिअर तर। नेक्स्ट, तशीच सेकंड सिरीज आहे पॉवर ऑफ h, पॉवर ऑफ h, पॉवर ऑफ h, पॉवर ऑफ h। कशी लिहितो बघा मी, सेम LHS असणार, f ऑफ x प्लस h इज इक्वल टू, चला इथं पॉवर कसली होती? x ची, तर x घेतला नाही सुरुवातीला, बरोबर आहे। चला आता पॉवर कसली आहे? h ची, तर h घ्यायचा नाही सुरुवातीला, म्हणजे सुरुवात कशापासून होणार? f ऑफ x पासून होणार, ठीक आहे। सांगा कसं लिहायचं, f ऑफ x बरोबर, चला प्लस, पुढे चला f ऑफ x प्लस h f डॅश ऑफ x, पुढे चला प्लस h स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल, पुढे सांगा f डबल डॅश ऑफ x प्लस h क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल, f ट्रिपल डॅश ऑफ x प्लस h रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, f चोपल डॅश ऑफ h प्लस डॅश 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 डॅश। इतकं सिंपल आहे पॉवर ऑफ h। पॉवर ऑफ x आणि पॉवर ऑफ h मध्ये काय फरक आहे बघायचं। LHS सेम आहे, LHS सेम आहे, फक्त इथे f ऑफ h ने सुरुवात होते, कशामध्ये? पॉवर ऑफ x मध्ये, आणि पॉवर ऑफ h मध्ये f ऑफ x ने सुरुवात होते, क्लिअर पर्यंत, ठीक आहे। नेक्स्ट तिसरी पॉवर, तिसरी पॉवर पॉवर ऑफ IMP पॉवर ऑफ x मायनस h आलं, परत रिपीट, पॉवर ऑफ काय आलं? x मायनस h।
याचा फॉर्म्युला कसा लिहायचा, याची सिरीज कशी लिहायची, लक्ष द्यायचं इकडे. मी काय लिहितो बघा, f of x minus h प्लस h लिहिणार, प्लस काय लिहायचं, h लिहायचं. चला पुढे x minus h ची पॉवर आहे, मग x minus h घ्यायचा नाही. सांगा सुरुवात कशाने होणार, f of h ने. काय होणार, f of h ने. मग मी काय लिहिणार, f of h प्लस x minus h, पुढे काय घ्यायचं, f dash of h, पुढे चला प्लस x minus h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल, f dash झाला f डबल डॅश ऑफ h प्लस x minus h ब्रॅकेट क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल, f डबल डॅश झाला f ट्रिपल डॅश ऑफ h, f ट्रिपल डॅश ऑफ h प्लस x minus h ब्रॅकेट रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, f चौपल डॅश ऑफ h प्लस डॅश 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 डॅश. ही तिसरी पॉवर आहे, पॉवर ऑफ x minus h. ह्या बेसिकली टेलर थेरम मध्ये या 3 टाइपच्या पॉवर आहे आणि 3 टाइपचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. नेक्स्ट पहिली कुठली पॉवर आहे, पॉवर ऑफ x. पॉवर ऑफ x चा स्टेटमेंट प्रॉब्लेम मध्ये तर ही सिरीज लिहायची. पॉवर ऑफ h आलं तर ही सिरीज लिहायची. पॉवर ऑफ x मायनस h आलं तर ही सिरीज लिहायची. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट या 3 सिरीज लिहिल्यानंतर पुढे नोट लिहितो आपण, एक नोट लिहितो. इम्पॉर्टंट नोट आहे, तुमच्या बुक मध्ये वगैरे बघायला भेटणार नाही तुम्हाला. बघा माझ्या ऑब्झर्वेशन ने मी ही नोट बनवलेली. काय नोट आहे बघायचं, लक्ष द्यायचं. इफ पॉवर ऑफ x or power of h then given equation f of x plus h is equal to, परत रिपीट स्टेटमेंट, if power of x or power of h then given equation f of x plus h is equal to. म्हणजे काय, जर पॉवर ऑफ x किंवा पॉवर ऑफ h चा प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये एक इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला, ते इक्वेशन काय इज इक्वल टू असतं, f of x plus h is equal to असतं. कंपल्सरी काय असतं, f of x plus h is equal to असतं. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट, सेकंड नोट, if power of x minus h, जर x minus h ची पॉवर असेल then given equation f of x is equal to हे सगळ्यात इम्पॉर्टंट नोट आहे, टेलर थेरम मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय नोट सांगितले परत रिपीट करतो. पॉवर ऑफ x मायनस h असेल तर गिवन इक्वेशन f of x is equal to पॉवर ऑफ x किंवा पॉवर ऑफ h असेल देन गिवन इक्वेशन f of x plus h is equal to. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. टेलर थेरम मध्ये किती पॉवर असतात, 3 टाइपच्या पॉवर असतात. पॉवर ऑफ x, पॉवर ऑफ h, पॉवर ऑफ x minus h. x minus h मध्ये अशी पण पॉवर असते. x आता सपोज पॉवर ऑफ x plus 1 आलं म्हणजे कसली पॉवर झाली, x minus h चीच पॉवर झाली. म्हणजे ते कंपेअर कशाला करायचं, x minus h ला. मग मी x minus h बरोबर x plus 1 लिहिणार. बरोबर आहे. x कॅन्सल. मायनस h बरोबर प्लस 1 म्हणजे h बरोबर काय ना मायनस 1. क्लिअर पर्यंत. h ची व्हॅल्यू तर मायनस 1 येणार. येते लक्षामध्ये. पॉवर ऑफ x प्लस 1 जर आली तर ती पॉवर सुद्धा कसली असणार, x मायनस h चीच पॉवर असणार. जर सपोज पॉवर मध्ये x प्लस 2 आलं तरी ती कसली पॉवर असणार, x मायनस h चीच पॉवर असणार. पॉवर प्रॉब्लेम मध्ये पॉवर ऑफ x प्लस 3 आलं तर ती कसली पॉवर असणार, x मायनस h चीच पॉवर असणार. येते लक्षामध्ये. ठीक आहे. ही तिसरी पॉवर फार इम्पॉर्टंट आहे. पॉवर ऑफ x मायनस h. ठीक आहे. नेक्स्ट किती टाइपच्या पॉवर सांगितल्या, 3 टाइपच्या पॉवर सांगितल्या. पॉवर ऑफ x, पॉवर ऑफ h, पॉवर ऑफ x मायनस h. आणि 2 नोट सांगितल्या. 2 नोट परत मी रिपीट करतो. इफ पॉवर ऑफ x और पॉवर ऑफ h म्हणजे पॉवर ऑफ x किंवा पॉवर ऑफ h असेल, जे गिवन इक्वेशन दिलं असतं ते f of x plus h is equal to दिलेलं असतं. आणि इफ पॉवर ऑफ x minus h असेल तर गिवन इक्वेशन
f ऑफ x इज इक्वल टू दिलेलं असतं. हे का नोट लिहिलेलं आहे मी, तर मला h ची व्हॅल्यू माहित पाहिजे. कसली व्हॅल्यू माहित पाहिजे, h ची व्हॅल्यू माहित पाहिजे. जर तुम्हाला h ची व्हॅल्यू जर कळाली तर पुढे कसं सॉल्व्ह करायचं हे फार सोपं आहे. येते लक्षामध्ये, ठीक आहे. व्हिडिओ समजला असेल, सगळं कन्सेप्ट क्लिअर झाले असतील टेलर थेरम बद्दलच्या, ठीक आहे. नेक्स्ट, टेलर थेरमचे प्रॉब्लेम, मी काही प्रॉब्लेम YouTube वरती सॉल्व्ह करून दिलेले, प्लेलिस्टला आहे त्या व्हिडिओ, तुम्ही बघायला पाहिजे, ठीक आहे. प्रॉब्लेम ऑफ टेलर थेरम. आता हे काय झालं, फॉर्म्युले ऑफ टेलर थेरम आहे. म्हणजे टेलर थेरमचे हे फॉर्म्युले एवढं जर बेसिक आहे, हे टेलर थेरमचं बेसिक आहे, एवढं जर तुम्हाला माहित असेल कंपल्सरी, तर कुठलाही प्रॉब्लेम घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त ह्या वेने जायचंय तुम्ही, ह्या वेने जायचं. येते लक्षामध्ये, ठीक आहे. व्हिडिओ कळाला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला पाहिजे. व्हिडिओ शेअर करायला पाहिजे कंपल्सरी, ठीक आहे. लाईक करायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करायला पाहिजे, कमेंट करायला विसरायचं नाहीये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला M1, M2, M3 बद्दल कुठलीही अडचण असेल, सर मला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, मला प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला, माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी तुम्हाला, माझा फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही किंवा फोन करू शकता, बिनधास्त, काहीच घाबरायचं नाही, ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर जर तुम्हाला इकडे पूर्ण M1 चा, M2 चा, M3 चा कोर्स करायचा असेल, ठीक आहे. आपल्याकडे 5 दिवसांचा पण कोर्स आहे, आपल्याकडे 10 दिवसांचा पण कोर्स आहे, आपल्याकडे महिनाभराचा कोर्स आहे, आपल्याकडे 4 महिन्यांचा पण रेग्युलर बॅच आहे. तर तुम्ही आजच संपर्क करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला समजत असेल मी काय शिकवतोय, तर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, ठीक आहे, पर्पल हॅटला. धन्यवाद.